प्लेयर आहेत तेच डगआउट मध्ये. सो सांगण्यात येते मॅच स्टार्ट होण्याच्या आधीच या सर्व काही गोष्ट. गौतम पाटील करण पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. येस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरवगाव व कासुरुंग बाबा स्मृती चषक. हलक्या त्यांनी ऑफ साइडला घेऊन काढलो. एक चेंडू ऑफ साइडला. हो हो सुरेख. दोघांनी प्रयत्न केले होते. उत्तमच्या मागे सुद्धा प्रयत्न झाले होते. चेंडूला फील्ड केले गेले. दोन चेंडू 2 धावा. टॉप 8 ची अंतिम मॅच. 2 चेंडू 2 धावा. किंजल 11 विरुद्ध एक मोठी मॅच. बैट का किनारा. हो बैट का किनारा था. विकेट कीपर का पूरेपूर मिलते हुए सहारा. गौतम पाटीलला मैदान सोडावं लागते. कमांड डीजे. ऑफ साइडला हलक्या त्याने घेऊन काढला. ब्रेक थ्रू लवकर आलाय. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 3. ऑफ साइडला फटका चांगला. हो हो करण 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 करय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 4. हलक्या त्याने चेंडूला डिफेन्स करून करून काढला. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकर धावा 5. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. चेंडू ऑफ साइडला क्षेत्ररक्षण झाले. चेंडूला फील्ड केले गेले. टेकस होते त्या ठिकाणी. चेंडूला अडवलं गेले. सकाळपासून वाटते आताच पहिला चेंडू आला त्या दिशेने. फुटा चेंडू ऑफ साइडला. सुरेख नवनीत. चांगलं चांगलं. चेंडूला फील्ड केले जाते. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जयसाई विरारचा संघ सुद्धा करतोय. पण चेंडूला अडवलं जाते. 2 चेंडू 7 धावा. 7 रन ऑन बोर्ड. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 8. ओ पुन्हा एकदा आर्यन. आर्यन सकाळपासून या खेळाडूंनी खूप प्रभावित केले. पण 2 चेंडू 9 धावा.
हलक्या हाताने चेंडूला कट करून काढलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धाव फलक धावा 10. तीन चेंडू 10 धावा. हलक्या हाताने चेंडूला कट करून काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धाव फलक धावा डबल 1 11. सिंगल आणि सिंगलला जास्त महत्व. पुन्हा एकदा ऑफ साइडला हलक्या हाताने गेलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धाव फलक धावा 12. 5 चेंडू 12 धावा. हलक्या हाताने फेकी होईपर्यंत एक कंप्लीट. षटकाची समाप्ती. धाव फलक धावा 13. गोलंदाज नवनीत. सोडचा कॉल. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. सिंगल धाव फलकामध्ये ऍड होताना 1 for 14 रन ऑन बोर्ड. ऑफ साइडला फटका चांगला पण सिंगल साठी. 1 by 15 रन ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकामध्ये लगावल्या गेल्यात. फुलटा चेंडू इंटू द गॅप. सीआर शबार. कम ऑन डीजे. तुझ्यासाठी आले बना. तुझ्यासाठी आले बना. तुझ्यासाठी आले बना. मुळीच नव्हती गाना माझ्या मनात. मुळीच नव्हती कृष्णा माझ्या मनात. 19 धावा धाव फलकामध्ये लगावल्या गेल्यात. 19 रन ऑन बोर्ड. नो. येस, आमचे विराट क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार कमिटी मेंबर हे नो पाटील. एकोणीस धावा धाव फलकामध्ये लगावल्या गेल्यात. या बॉलचं डिसिजन अजून पेंडिंग आहे. 19-19. इट्स नो डिलिव्हरी. इट्स नो बॉल. नो प्लस 1 होता अंपायर. लेगी अंपायर नो प्लस 1 होता ना. येस ओके. फटका चांगला क्षेत्ररक्षण होते झाले. उत्तम होते. उत्तम कामगिरी केली सकाळपासून. 22-22. 3 चेंडू आतापर्यंत खेळ झाले. उलटा चेंडू सीमारेषा पार. चेंडू जातोय. कमॉन डीजे. साईनाथ महाराज की जय. पाई 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 पाई. चार चेंडू आतापर्यंत खेळ झाला. धाव फलक धावा 26. ऑन साइड ला हलक्या हाताने घेऊन काढले. 5 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. 27. रन ऑन बोर्ड. चेंडूला हलक्या हाताने कट करून काढलं. सिंगल साठी. 28 रन ऑन बोर्ड. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. पाई 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 येशील शिर्डीला. अरे बेटा पाई पाई येशील शिर्डीला. अरे बेटा पाई पाई येशील शिर्डीला.
यू थँक्यू थँक्यू थँक्यू. फुल टॉस. पुन्हा एकदा नोचं समीकरण ऑन आहे. कशा प्रकारे नो हाताळले जातात, का नो हाताळले जातात, प्रत्येक नो वरती प्लस सुद्धा आहे. येस, रिव्ह सुद्धा संपलेला आहे. 3-0 ऑन साइडला हलक्यात घेऊन निहाल जलद गतीने चेंडू आले. 31-31 धावा धावफलकाधी लगावल्या गेल्यात. 31 धावा. बॅकफुटर आले ऑफ साइडच्या दिशेने. ओ फेकी वेगाने धावचीची संधी पंचांकडे दात फेटाळली. फेकी वेगाने झाली होती पण येस थडंपार. बघा फेकी वेगाने झाले होते. चेंडूला वळल्यानंतर कशा प्रकारे मागे गेला. फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केले. 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 31 इथून किती मोठे टार्गेटचा सेट केले जातील. गौतम पाटील बोलला होता की 25-23. त्याच्यानंतर संघ अशा प्रकारे कामगिरी करतोय की 3-0 ब्रेक थ्रू धावचीच्या रूपात गडी बाद असेल. ऐकूया डीजे ला घेऊया एक छोटासा ब्रेक. ऑफ साइडला फटका चांगला. नवनीत 3 चेंडूचा आतापर्यंत गेस झाला. धावफलका धावा 33 बघा करण पाटील काय खेळी करतोय. गौतम पाटील लवकर बॅक टू द डगआउट आले. त्याच्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी. हलक्या त्यांनी घेऊन काढलं पिचवरती. सिंगल उत्तम जलद गतीने आले. ओ नो फेके केले. चला काळ्या पडद्यापासून थोडस लांब उभं राहा. त्याच्यावरती जोर टाकून राहू नका प्लीज. साईच्या इकडचे प्रेक्षक वर्ग पडद्यावरती जोर नका टाकू. बाउंड्री लाईनचे प्रेक्षक वर्ग आपणा सुद्धा विनंती असेल. यस उर्वरित 2 चेंडू ऑफ साइडला. ओ फेकी वेगाने एक क्षेत्ररक्षणाला चांगलं सुद्धा करतोय. सुधारतोय स्वतःचं क्षेत्ररक्षण धावचीच्या रूपात. कडी बाद असेल. करण पाटील बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. थँक्यू. 35 रन ऑन बोर्ड. हलक्या त्यांनी एक सिंगलला डबल मध्ये विवेक सिंगल. बघा 34 धावा होता त्या. ही सिंगल आहे. 35 झाले. जयसाई विरार 35 झाले धावा. 36चं आव्हान असेल. आव्हान असेल. चला जे हॅलोजनचे पोल आहे त्याच्यापासून सुद्धा प्रेक्षक वर्ग बांबूंपासून सुद्धा लांब राहायचं आहे. मैदानाच्या मध्ये घेताना याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते आता. चला जे संघ क्वालिफाय म्हणजे टॉप 4च्या दिशेने गेलेत त्यांच्या एक एक प्रतिनिधींनी मंचाच्या दिशेने या. आपण लॉट सुद्धा पाडून घेऊया. जर का आर्यने 3 चेंडूवरती 3 चौकार मारले तर आई एकविरा क्लब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लगावले गेले.
हलक्या त्याने चेंडूला ऑफ साईडला घेऊन काढला सिंगल साठी. बघा धीरज पाटील सुद्धा बॅक झालाय. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 2 सिंगल सिंगल. एक मोठा आव्हानाचा पाठला करायचा आहे. ओ हो बॅटची अपरी चेंडू दरम्यानच्या दिशेने ट्रॅव्हल त्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलका लगावल्या गेल्या आहेत. बॅकफुटर मारायचा प्रयत्न साहिल. ओ हो डायरेक्ट हिट. बघा चेंडूला अडवलं गेलं पूर्णपणे स्वतःला झोकून दिला. त्यानंतर चेंडू मध्ये उडला. गौतम पाटील त्या दिशेने चेंडूवरती गेले. त्यानंतर गौतम पाटीलने सुद्धा प्रयत्न केले यष्टन व चेंडूमध्ये म्हणजे निश्चितच सिंगल अडवण्याचा प्रयत्न कारण की सिंगलने धावफलक चालू राहते. 4 चेंडू 4 धावा. स्टेटच्या दिशेने सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. कमांड डीजे. थँक्यू. 4 चेंडू 8 धावा. 5 चेंडू यस. ऑन साइडला बघा षटकाची समाप्ती. एका चौकाराने धावफलकावरती धावा. 9 रन ऑन बोर्ड. 9 धावा लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती ऐकूया डीजे ला. थँक्यू. स्टेटच्या दिशेने फेकी होईल का? हो फेकी झाली होती पण नंतरला बॅकफुटर ऑफ साइडला हिमांशु आर्यननी जर का या मॅच मध्ये लगातार 3 चौकार मारले तर आई एक वेळा क्लब कडून 500 रुपयाचे पारितोषिक सुद्धा लगावले गेले. 3 चौकार येणे सुद्धा महत्वाचे आहेत मॅच मध्ये जर का किंजल 11 ला कमबॅक करायचं असेल तर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट येथील तेवढे डगआउट मध्ये टेन्शन वाढेल किंजल 11च्या. ऑन साइडला 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा डबल 1 11. चला तिन्ही प्रतिनिधी तुम्ही सुद्धा यायचे प्लीज मंचाच्या दिशेने. जे 3 संघ टॉप 4 च्या दिशेने गेलेत आपणास विनंती असेल प्लीज आपला एक प्रतिनिधी. बॅकफुटर येऊन हिमांशु होते त्या दिशेने क्षेत्ररक्षण झाले. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 12. बघा जे धावफलक होतं थोडस संत गती दिले. ऑन साइड डिक्लेअर झोन मध्ये षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 13. घेऊया ब्रेक ऐक डीजेला. डीजे 2 मिनिटं थांबवतो. तिन्ही संघाचे कर्णधार गौरीश आल्यात. बीव्ही एकलव्य जेडीएस प्लीज जुनेद कम ऑन स्टेज. बीव्ही एकलव्य बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न. सिंगल धावचीच्या रूपात गडी बाद. डीजेला संधी नाहीये. चला तिन्ही कर्णधार प्लीज या. बीव्ही एकलव्य जेडीएस जुनेद प्लीज आओ जल्दी. बीव्ही एकलव्य कर्णधार एकानी सुद्धा या.
बीवी एकलव्य प्रतिनिधी. ओ वाईट सोडण्याच्या नादात धीरजला आता मैदान सोडावं लागेल. मोठा ब्रेक थ्रू धीरज बॅक टू द डगआउट. बघा हा खेळाडू जो बाद झाला धीरज पाटील याचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो कारण की धीरज पाटील 4 सामने घेऊन ऑल ओपन इंडियाची ओव्हरऑलची स्पर्धा खेळायला गेला होता. ती मॅच घेऊन आपल्या संघासाठी परत बॅक झाला. तिकडे फायनलची मॅच होती, काय घडलं निश्चित समजेल. ती स्पर्धा घेऊन आपल्या संघासाठी परत आला कारण की गावाचा संघ आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये धीरज पाटीलचा विचार केला तर एनसीसी बी कडून एक अपकमिंग रायझिंग यंगस्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. ओव्हरऑलच्या बदल्यावरती या खेळाडूचं नाव घेतलं जाते. दोन चेंडू 13 धावा. 3 चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढला निहाल नवीन बॅटर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 14. पण आपल्या गावाच्या संघासाठी धीरज पाटील आले होते. थोडीशी बॅट कमी पडली शेवटच्या सामन्यात. सकाळपासून खूप प्रभावित केलं या खेळाडूंनी. फुलटा चेंडू ऑन साइडला. अंकितने चेंडूला फील्ड केले. चला या तिसरं षटक संपायला येते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 15-15. फुलटॉस चेंडू फटका वेगाने पण चेंडूला फील्ड सुद्धा केले. ओ माय गॉड. आता गाडी सुद्धा फसलेली आहे. किंजल 11 संघ बॅकफुटवर खूपच जास्त बॅकफुटवर. चला 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. कर्णधार या. येस ज्याची येस जी चिठ्ठी विनर सोबत येईल तिला दुसरी मॅच असेल. येस जी चिठ्ठी दुसरी येईल ती विनर सोबतची जिची मॅच लागेल वो दुसरा मॅच रहेगा. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तिन्ही कर्णधार गौरीश बाबू बीवी एकलव्य कर्णधार. बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू अडचणी. आता कुठेतरी किंजल 11 संघ 30+ जेव्हा टार्गेट सेट केलं जातं तेव्हा कशा प्रकारे स्टार्ट केली जाते पहिल्या षटकात याही गोष्टी असतात. ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू जातोय वेगाने सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. 4 बॅट का मोनीश पवार यष्टीरक्षक. चेंडूला सोडलं गेले सिंगल. सिंगल सुद्धा नाही आले की उत्तम कामगिरी गेले. थोडासा बॅकफुटला गेला किंजल 11चा संघ. खूप चांगला खेळ या संघाने सुद्धा दाखवला. फुलटा चेंडू इंटू द गॅप. तिकडे सुद्धा प्रयत्न आहेत. विवेकने पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं. साहिलने खूप चांगलं त्याला बॅकअप दिलं. निश्चितच जयसाई विरार सामन्यामध्ये औपचारिकता असला तरी आम्ही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुका करणार नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत एकही चौकार जाऊन देणार नाही असं कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा दर्जा. सुरेख जलद गतीने चेंडू हाताळला होता. चेंडू टप्पा पाडून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पाहते चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू मॅचचा. तिकडे सुद्धा मोनीश पवार यष्टीरक्षक. डिक्लेअर झोन मध्ये मॅच बॉल द्यायचं त्याला. कॉंग्रॅच्युलेशन जयसाई विरार इनटू द टॉप 4. हार्ड लक किंजल 11 संघ. खूप चांगला खेळ तुम्ही सकाळपासून दाखवला. टॉप 8 मध्ये थोडासा कमी पडला संघ. तुमच्या नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्लीज एकच प्रतिनिधी. डीजे थँक्यू.
1-3 2-4 असेल आणि कर्णधार चिठ्ठी उचलतील. 1-3 पहिला खेळ, 2-4 दुसरी खेळ. एक एकच चिठ्ठी उचलायचे. गौरीश थोडे पहिलेच वाकले. गौतमला चिठ्ठी खोलायची पण इच्छा नाही. 4 यस. समर्थ बाई 14-32. जय साई विरार विरुद्ध JDS. एक मोठी मॅच. या चला दोन्ही करत टॉस साठी यायचंय. चला सुजित दादा केशरी आपला शुभ असते. आपण नाणेफेक घेणार आहेत. आपणास सुद्धा विनंती असेल. एक मोठी मॅच JDS विरुद्ध जय साई विरार. जय साई विरारचा कॉल असेल. हेडीचा कॉल. गौतम नाणेफेक जिंकलात काय निर्णय असेल? एकंदरीत आता एकच प्रश्न असेल. JDSचा संघ सातत्याने आपण एकत्र प्रॅक्टिस करतो. आता एकमेकांच्या विरोधात खेळायचं आहे. आपला संघ आहे, बघू आता जिंकेल तर तो वरती जाईल. अजून काय चालेल. बेस्ट ऑफ लक बाबू. जय साई के सामने खेलना है. रोज नाइट को अपन एक साथ खेलते, पर अभी उनके अगेंस्ट खेलना है. जो अच्छा खेले वो ऊपर जाएगा.